तब्बल 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। पहिली बस सुटल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर संपकऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। घाटकोपर डेपोतून 4 वाजता पहिली बस सुटली आहे। कंदमवार नगरला निघालेल्या बसचं स्वागत साखर वाटून आणि फटाके फोडून करण्यात आलं। त्यामुळे घरी जाणाऱ्या प्रवाशांना आता दिलासा मिळालाय। वडाळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता। यावेळी कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना 7,000ची पगारवाढ होणार असल्याचं सांगितलंय। बेस्ट संपात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं शशांक राव यांनी म्हटलंय। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्वागत केलंय। आपल्याला न्याय मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला। तसंच न्यायालयाच्या मध्यस्थीमुळे बेस्टच्या खासगीकरणाला थांबा मिळेल असा आशावाद कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। तर संप कालावधीत नुकसान झालेल्या मुंबईकरांच्या बेस्ट पासची वैधता कालावधी वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे पास धारकांना आता दिलासा मिळालाय। बेस्टच्या संपानं मुंबईकरांना खूप त्रास सहन करावा लागला होता। अखेर हा संप मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मागे घेण्यात आला। त्यामुळे असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलंय। बेस्ट संपाचा तिढा सुटला ही चांगली गोष्ट आहे, पण भाजप सेनेच्या राजकारणाचा फटका मुंबईकरांना आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना बसतोय। सेनेला बेस्टचं खासगीकरण करायचं आणि त्याचसाठी संप अशा पद्धतीने हाताळला गेला। संप काळात लोकांचे हाल झाले, त्याच सेनेला काही घेणं देणं नाही असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। बेस्टचा संप मिटल्यानंतरही मुंबईवर पुन्हा संपाची टांगती तलवार आहे। गेल्या 5 वर्षांपासून वेतन करार झाला नसल्यामुळे पालिका कर्मचारीही फेब्रुवारीत संपावर जाण्याची शक्यता आहे। अहमदनगरला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांची बैठक झाली। मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे अण्णा अजूनही आंदोलनावर ठाम आहेत। तसंच सरकारनं अण्णांच्या 95% मागण्या मान्य केल्याचं महाजन यांनी दावा केलाय। तर अण्णा हजारे 30 जानेवारीपासून लोकपाल नियुक्ती लोकायुक्त कायद्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करतील। एससीबीसी मध्ये दिलेलं आरक्षण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणार आहे। त्यामुळे ओबीसी विजयंती संघर्ष समिती 25 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार आहे आणि त्यासाठी 20 जानेवारीला कोल्हापूरमधून ओबीसी बचावचा नारा देऊन लढ्याला सुरुवात होणार आहे। भाजप शिवसेना युती संदर्भात आतापर्यंत कुठलीही चर्चा झाली नाहीये। प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये युतीची चर्चा सुरू आहे असं सांगितलं जातंय आणि ते चुकीचं असल्याचं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी नागपुरात म्हटलंय। येणाऱ्या निवडणुकीत आले तर तुमच्यासह नाही तर त्याच्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाऊ असं शिवसेना पक्षाचा नामोल्लेख टाळत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला इशारा दिलाय। त्याचवेळी त्यांनी महादेव जानकर यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत जानकरांच्या उमेदवारीचा बार फुसका ठरवलाय। अहमदनगरला लोकसभेसाठी बडे नेते हे रासपच्या संपर्कात असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलंय। यात सुजय विखे आणि पारनेर विधानसभेसाठी निलेश लंकेंचं नाव आघाडीवर असल्याचा दावा जानकर यांनी केलाय। माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाला। तर अजित पवार बोलत असताना अनेकांनी तिथून काढता पाय घेतला। त्यामुळे निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला ग्रामीण भागापेक्षा नाशिक शहरात अल्प प्रतिसाद मिळालाय। औरंगाबाद लोकसभा शक्ती केंद्र प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला। राज्याच्या मंत्री पंकजा मुंडेंकडे जालना, बीड, परभणी आणि औरंगाबाद या 4 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे। या मेळाव्यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला हटवण्याचं जवळपास निश्चित झालंय। मात्र नाणार पेट्रोलियम प्रकल्पाच्या रायगड जिल्ह्यात स्थलांतराबाबत कोणत्याही सूचना रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला अद्याप प्राप्त नसल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे। दुष्काळ निवारण संकल्प कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर इथं शिवसेनेकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला युवा नेते आदित्य ठाकरेंसह शिवसेना नेते आणि मोठ्या संख्येनं नागरिक हजर होते। तर महिलांची उपस्थितीही लाक्षणिक पाहायला मिळाली। या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरेंनी महिलांच्या बचत गटांनी निर्मिती केलेल्या पदार्थांची पाहणी केली। राज्यातील पहिली महिला सूतगिरणीत भूमिपूजन त्यांनी केलं। हेल्मेट सक्तीविरोधात पतितपावन संघटनेनं हेल्मेटच्या मुद्द्यावर थेट मतदान घेऊन जनतेचा कौल जाणून घेतला। या मतदानानंतर पतितपावन संघटनेनं पत्रकारांच्या उपस्थितीत मतांची मोजणी केली। यावेळी सर्वाधिक पुणेकरांनी हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवलाय।
4007 पुणेकरांनी या मतदानात सहभाग घेतला. त्यात तब्बल 2838 नागरिकांनी हेल्मेट सक्तीला विरोध केलाय, तर 1071 नागरिकांनी हेल्मेटच्या बाजूने मतदान केलंय. 98 मतं यावेळी बाद झाली. शिवस्मारकाचं काम ताबडतोब थांबवण्यात यावं असे लेखी आदेश सार्वजनिक विभागाकडून देण्यात आले. सुप्रीम कोर्टानं स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचं सरकारी वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळवलं. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं ही कारवाई केली आहे. शिवस्मारक समितीची बैठक काल संपन्न झाली आणि यावेळी काही हलगर्जीपणामुळे सरकारची बाजू ही कमी पडली असं वक्तव्य विनायक मेटे यांनी बैठकीनंतर केलंय. शिवस्मारकाच्या कामाला न्यायालयानं स्थगिती दिली, त्यानंतर या सरकारनं स्मारकाचं नुसतं भांडवल केलं अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. पुण्यातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्तीच्या कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा आज बंद असणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणी सोडण्यात येईल. मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून दर 15 दिवसांनी पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येतोय. पालिकेच्या रुग्णालयात गोरगरिबांना विविध आजारांवरील तब्बल 139 प्रकारच्या रक्त चाचण्या आता मोफत करून मिळणार आहेत आणि याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे आता बीपीएल कार्डधारकांना मोफत चाचण्या करून मिळतील, तर इतर सर्वसामान्य रुग्णांना या चाचण्यांसाठी फक्त 50 रुपयेच द्यावे लागतील. या निर्णयामुळे गोरगरीब रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. वर्धा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेत बुधवारी गोंधळ झाला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि त्यांचे पती यांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सभेत गोंधळ घातला. बाळा नांदुरकर यांनी शिवीगाळही केली. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या भूमिकेवर संशय घेतला. गडचिरोलीतल्या एटापल्ली तालुक्यात गुरपल्ली मार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यात 5 प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात स्लाइड मेटल कंपनी जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रकल्पावरून येत असलेल्या 27 ट्रक्सना थांबवून त्यातील 20 ट्रक्सना आग लावली. या आगीत ट्रक पूर्णतः जळून खाक झाले. त्यामुळे आलापल्ली ते एटापल्ली मार्ग हा बंद होता. तर दुसरीकडे गावात तणावाचं वातावरण होतं. 5 मृतदेहांपैकी एक मृतदेह हा गावाच्या मुख्य चौकात ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन केलं. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीविरोधात नारेबाजी करत ठिय्या दिला. भुशा बोट दुर्घटनेत 7 जणांना जीव गमवावा लागलाय. त्यापैकी 6 जण हे धडगाव तालुक्यातले तेलखेडीतले होते. बुधवारी संध्याकाळी तेलखेडी गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात या 6 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्युमुखी पडलेले 6ही जण एकाच कुटुंबातील होते. त्यामुळे त्यांची एकत्र अंत्ययात्रा काढत सर्वांना एकाच वेळी मुखाग्नी देण्यात आला. एकाच वेळी 6 चिता पेटल्यानंतर नातेवाईकांच्या आक्रोशानं वातावरण सुंदर झालं. मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या एसपीटी प्लांटमधून गॅस लिकेज झाल्यामुळे 3 मजुरांचा मृत्यू झालाय. एका मजुराला वाचवण्यात यश आलंय. एका तरुण पोलीस शिपायावर वाळू माफियांनी मासवण नजीक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यातून पोलीस शिपाई प्रेमकुमार पावटे हे थोडक्यात वाचलेत. पावटे हे वाडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. बेकायदेशीर वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकला रोखल्याचं कळताच वाळू माफियांनी पावडे यांना बॅट आणि स्टंपनं मारहाण केली. या मारहाणीत पावडे यांच्या कमरेला, पायाला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. पुणे शहरातील रेड लाईट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या ऑपरेशनमध्ये संपूर्ण बुधवार पेठ परिसराची पाहणी करण्यात आली. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील ओळखपत्र आणि पॅन कार्डही तपासण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. ग्रँड रोड परिसरातील गणपती मंदिरात सकाळी त्यांचा मृतदेह आढळलाय. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पप्पू लाड यांनी 15हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. विरारमध्ये हुंड्याच्या मागणीला कंटाळून लग्नाच्या 2 दिवस आधीच तरुणीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. अर्नाळा पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केलाय. नाशिकच्या भद्रकाली परिसरात 16 वर्षीय अरबाज शेरखान पठाण याची प्रेमसंबंधातून एका टोळीनं हत्या केली आहे. या प्रकरणी एकूण 15 आरोपींची माहिती मिळते. भद्रकाली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून 12 तासात पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलंय. यातील 3 जण हे अल्पवयीन आहेत.
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावात एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करतायत. वर्ध्यातील धोत्रे इथं शेतातील भाजी का चोरली असा जाब विचारणाऱ्या भाजी चोरणाऱ्या आरोपीनं काठीनं बेदम मारहाण केली आहे. यात भाजी पिकवणाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खामगाव शहरातील डीपी रोडवर सुटाळापुरा भागातील योगीराज हिवरखेडे हा तरुण दुचाकीनं जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्याच्या कानाला अडकला आणि त्याच्या कानाला गंभीर जखम झाली आहे. मालेगावच्या अजंगवडेल इथं अनेक दिवसांपासून शोध सुरू असलेल्या 2 बिबट्यांना अखेर जेरबंद करण्यात आलं. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. अमरावतीच्या नरखेडे हिवरमठ शिवारातील एका शेतातल्या विहिरीत बिबट्या पडला होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करत बाहेर काढले. शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. मागील काही दिवसात भटक्या जनावरांनी अनेकांवर हल्ले केलेत. मात्र तरीही पालिकेनं कोणतीच कारवाई केली नाहीये. त्यामुळे नाहक त्रास सोसावा लागणाऱ्या नाशिककरांनी भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची पालिकेकडे मागणी केली आहे. इचलकरंजीच्या एका खासगी बस क्लास चालकानं विद्यार्थ्यांकडून फी उकळून अचानक क्लास बंद केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांचंही नुकसान होत आहे. या क्लास चालकाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अधिक चौकशी आता सुरू आहे. 18 ते 20 तारखेला भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचं राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 तारखेलाच अमित शहा नागपुरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच दिवशी सभा होऊ शकते. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी 5,000 कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी जालना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. अन्यथा मराठा मोर्चासारखीच मोठी चळवळ उभी करण्यात येईल असा इशाराही जालना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला. पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं रसवंती आंदोलन करण्यात आलं. पटसंख्येच्या अभावी 3,800 शाळा बंद करण्याचा घाट आणि 15 ते 30 पटसंख्या असलेल्या शाळा समायोजनाच्या तसेच गुणवत्तेच्या नावाखाली एक करून 6,000 शिक्षक बेरोजगार करण्याचं धोरण सरकारनं केलंय. आणि या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनानं खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पुण्यात भंगारातील बसपासून महिलांसाठी स्वच्छतागृह बनवण्यात आलंय. टाकाऊपासून टिकाऊ स्वच्छतागृहांमुळे महिलांची कुत्समपणा टळली आहे. पुणे मनपा आणि सारा प्लांट्सनं महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी पुढाकार घेतलाय. लख प्रकाश, कमालीची स्वच्छता, खेळती हवा, सॅनिटरी नॅपकिन, पाश्चिमात्य आणि भारतीय कमोडची व्यवस्था, वायफाय सुविधा हे सगळं काही या स्वच्छतागृहात असणार आहे. ती असं या स्वच्छतागृहाचं नाव आहे. सांगलीच्या श्रुती दांडेकर यांनी गेले 10 महिने जवळपास 700 तासांच्या अथक परिश्रमानंतर 20,000 कपड्यांच्या तुकड्यातून शिवराज्याभिषेकाची कलाकृती साकारली आहे. यासाठी श्रुती यांनी 287 रंगाच्या कपडाचे तुकडे जोडून 19 फूट बाय 8 फूट इतकी मोठी क्विल्ट बनवलेली आहे. या क्विल्टमध्ये अगदी 3 मिलीमीटर इतकं लहान तुकडे देखील आहेत. क्विल्टचं शिवणकाम पुण्यातल्या स्टुडिओ बानी इथल्या मनीषा अय्यर यांनी केलंय. या क्विल्टसाठी श्रुती यांना बाबासाहेब पुरंदरेंचं मार्गदर्शनही लाभलंय. ही क्विल्ट 25 ते 27 जानेवारीला चेन्नईत होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिव्हलचं प्रमुख आकर्षण असणार आहे. रत्नागिरी येथील खेडमध्ये पोपट आणि नदीम सांगले यांच्या मैत्रीची चर्चा सध्या भोसते गावात चांगलीच रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या पोपटाची सांगले यांनी निगा राखली आणि त्यांच्यात अटूट अशी मैत्री झाली आहे. घरातून कामावर जाताना आणि येताना हा पोपट सांगले यांना घ्यायला अर्ध्या रस्त्यातही जातो. पु ल देशपांडेंच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट भाई व्यक्ती की वल्ली हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटातील काही प्रसंगांवर पंडित भीमसेन जोशी आणि हिराबाई बडोदेकर या कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय. चित्रपटात भीमसेनजी, वसंतराव आणि पुलं हे हिराबाईंच्या घरी दारू पिण्यासाठी जातात असा प्रसंग दाखवलाय आणि त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी जोशी आणि बडोदेकर कुटुंबियांनी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झालाय. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शहा यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेलेत. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा ते उपचारांसाठी न्यूयॉर्कला रवाना झालेत. नव्या सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी उच्चस्तरीय निवड समितीची 24 जानेवारीला बैठक होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नवा सीबीआय संचालक निवडेल. भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगेंचा या निवड समितीमध्ये समावेश आहे. लोकशाही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, त्यामुळे कुठल्याही किमतीत तिचं रक्षण आपल्यालाच करावं लागेल असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कर्नाटकात सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून अडथळे निर्माण केले जात आहेत असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलाय. शबरीमला मंदिरात बुधवारी सकाळी पुन्हा 2 महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांच्या गर्दीनं या महिलांना तिथेच रोखून ठेवत त्यांना जाण्यास मनाई केली. प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये स्मृती इराणी यांनी साधू महंतांच्या अगोदर स्नान केल्याचा आरोप झालाय. मात्र संगमावर जर स्मृती इराणी यांनी साधू महंतांचे नियम डावलून स्नान केलं असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असंही मत काही महंतांनी व्यक्त केलंय. कर्नाटकमध्ये जनावरांना आगीवर पळवण्याची पारंपरिक प्रथा आहे. कर्नाटकमधील मंधा इथं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मकर संक्रांत साजरी केली जाते. तामिळनाडूच्या मदुराईतील पालामेडूमध्ये जलिकट्टू या पारंपरिक खेळाचा थरार पाहायला मिळाला. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. भारतीय रेल्वे दिवसेंदिवस हायटेक होत चालली आहे. मॉडर्न रेल्वे स्टेशन्स आणि T18 सारख्या हायस्पीड रेल्वेनंतर आता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना हायटेक करण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हुवर बोर्डची सुरुवात करण्यात आली. अनेक सुविधांनी युक्त ही हुवर बोर्ड लवकरच देशाच्या इतरही रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळेल. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये भर रस्त्यात एका मुलीची छेड काढण्यात आली. छेड काढून हे तरुण गाडीवरून फरार झाले आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. सिलिगुडीच्या LRS हॉस्पिटलमध्ये श्वानाच्या 16 पिल्लांना नुकतंच मारून टाकण्यात आलं होतं. त्याविरोधात प्राणीप्रेमींनी परिसरात अनोखं असं आंदोलन केलं. बिहारची राजधानी पाटणा इथं 3 महिन्यांच्या गरोदर बकरीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पाटणाच्या परसा बाजार परिसरात मंगळवारी सायंकाळी एका दारुड्यानं बकरीवर बलात्कार केल्याचं समोर आलंय. भारतीय वंशाची महिला वर्ल्ड बँकेवर ठसा उमटवण्याची शक्यता आहे. पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रायणू वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांच्या शर्यतीत आहेत. टेलिकॉम सेक्टरमध्ये आल्यापासून डाऊनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओ हे अव्वल ठरतंय. पण डिसेंबर महिन्यात जिओचा सरासरी 4G डाऊनलोड स्पीड हा 8% घटलेला आहे. तरीही गेल्या वर्षभरात 4G डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत जिओनंच अव्वल क्रमांक गाठलाय. जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल आणि त्यात जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण विंडोज 7चे कम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. अतिरिक्त नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन करणाऱ्या गाड्यांमुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हानी झाली आणि याला जबाबदार धरत राष्ट्रीय हरित लवादानं जर्मनीची कंपनी फोक्सवॅगनला 171.74 कोटींचा दंड ठोठावलाय. इन्फ्रास्ट्रक्चर, लेजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इतर सहकारी कंपन्यांमध्ये केंद्रानं गुंतवलेले 15 ते 20 हजार कोटी रुपये अडकलेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा आता बुडीत निघण्याची शक्यता आहे. 2018 या वर्षात चीनमधील जन्मदरात 25 लाखांची घसरण झाली आहे. 1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसीचा हा परिणाम असल्याचं अमेरिकेतील इफुक्सियान या संस्थेकडून सांगण्यात आलंय. तर थेरेसा मे या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेल्या आणि तिथे त्यांना मोठा दिलासा मिळालाय. 325 विरुद्ध 306 मतांनी विश्वासदर्शक प्रस्ताव फेटाळला गेला. भारतानं अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर दिलाय. भारत दरवर्षी अमेरिकेकडून $5 अब्ज तेल, गॅस विकत घेण्यासाठी कटिबद्ध आहे. तसंच $18 अब्जची संरक्षण सामग्रीही विकत घेणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं महेंद्रसिंग धोनीसोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताला एडिलेड वन डे जिंकून दिला. धोनीला श्वसनाचा त्रास झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. धोनीचं वय 37 वर्ष असलं तरीही तो भारतीय संघातील सध्याच्या 20तल्या खेळाडूंपेक्षाही जास्त फिट आहे, असं कार्तिकनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.
सिडनी वनडेतील रोहित शर्माचं ऑस्ट्रेलियातील चौथं शतक ठरतंय. तर ऑस्ट्रेलियात चौथं शतक करत त्यानं विंडीजचे माजी महान खेळाडू सर विव रिचर्ड्स यांचा 3 शतकांचा विक्रम मोडीत काढलाय.